स्वागत आहे तुमचं विशाल चव्हाण सर या आपल्या यूट्यूब चॅनलवरती। आज आपण चालू घडामोडीवरती महत्त्वाचे असे प्रश्न पाहणार आहोत। 2024 जानेवारी आणि फेब्रुवारी आतापर्यंत जेवढे चालू घडामोडीचे प्रश्न आहे, अपडेटेड प्रश्न सगळे हे आज आपण पाहणार आहोत। तुमची येणाऱ्या ज्या परीक्षा आहे त्याच्यामध्ये तुम्हाला नक्कीच या व्हिडिओचा फायदा होणार। पहिला प्रश्न पहा, भारतातील सर्वात स्वच्छ राज्य यांच्या यादीत महाराष्ट्र राज्याचा कितवा क्रमांक आहे? पहिला। स्वच्छ राज्य यांच्या यादीत महाराष्ट्राचा कितवा क्रमांक आहे? पहिला। पुढचा प्रश्न, 2024 चे पहिले चक्रीवादळ अलोवारो कोणत्या महासागरात आले? हिंदी महासागर। पुढचा प्रश्न, भारतीय नौदलाचा बहुराष्ट्रीय सराव मिलन 24 कुठे आयोजित केला जाणार आहे? विशाखापट्टणम। पुढचा प्रश्न, कोणते संरक्षण दल 2024 हे वर्ष तंत्रज्ञान अवशोषण वर्ष म्हणून पाळणार आहे? भारतीय सैन्य दल। भारत आणि कोणत्या देशाचे नौदलाचे एक्स औथया या पहिल्या द्विपक्षीय सरावात भाग घेतला आहे? थायलंड। ISSF विश्वचषक 2024 मध्ये भारतासाठी पहिले सुवर्ण पदक कोणी जिंकले आहे? रिदम सागवान, उज्ज्वल मलिक। आता जर याचं विचारलं हे आयोजन कुठं करण्यात आले तर इजिप्त देशात आयोजन करण्यात आले होते। माझी शाळा माझा अभिमान हे अभियान कोणत्या राज्याने सुरू केले आहे? हिमाचल प्रदेश। 69 फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यामध्ये कोणाला जीवन गौरव पुरस्कार देण्यात आला? डेव्हिड धवन। या सोहळ्याचे आयोजन गुजरात राज्यातील। आता महत्त्वाचं याचं पाहून घ्या, गुजरात राज्यामधील गांधीनगर 28 जानेवारी 2024। सर्वोत्कृष्ट चित्रपट 12वी फेल। सर्वश्रेष्ठ अभिनेता रणवीर कपूर, एनिमल चित्रपट। सर्वश्रेष्ठ आलिया भट्ट, चित्रपट रॉकी और रानी की प्रेम कहानी। सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक विधू विनोद चोपडा, 12वी फेल चित्रपट। भारताचा नंबर 1 बुद्धिबळपटू होण्याचा पराक्रम नुकताच कोणी केला आहे? आर प्रज्ञानंद। अलीकडेच मुलांसाठी जगातील पहिला मलेरिया लस कार्यक्रम कोणी सुरू केला आहे? कॅमेरून। महाराष्ट्र शासनाचा महागौरव 2024 पुरस्कार कोणाला देण्यात आला? निखिल वाघ। केंद्रीय अर्थमंत्री यांनी कोणत्या वयोगटासाठी लसीकरणास प्रोत्साहन देण्याचा प्रस्ताव मांडला आहे? 9 ते 14 वयोगट। HDFC बँक समूहाला RBIची टिंबटिंब बँकांमधील प्रत्येकी 9.5% हिस्सेदारी घेण्यास मान्यता मिळाली। 6 बँकेत। तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळाच्या सागर सर्व्हायव्हल सेंटरचे उद्घाटन कुठे करण्यात आले? गोवामध्ये। कोणत्या देशाने अलीकडेच भारताला 31 प्रीडेटर ड्रोन विकण्यास मान्यता दिली? अमेरिका। इंटरनॅशनल एनर्जी एजन्सीच्या अहवालानुसार कोणत्या देश अक्षय ऊर्जा क्षमतेमध्ये जगातील अव्वल देश आहे? चीन। नामिबियाचे नवीन राष्ट्राध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे? नांगोलो मुंबा। विज्ञानातील महिला आणि मुलींचा आंतरराष्ट्रीय दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? 11 फेब्रुवारी। गयानाचे सध्याचे पंतप्रधान कोण आहेत जे फेब्रुवारी 2024 मध्ये भारताला भेट देणार आहेत? मार्क फिलिप्स। भ्रष्टाचार निर्देशांक 2023 मध्ये भारत जगात कोणत्या स्थानी आहे? 93व्या। पहिला FIH हॉकी 5 महिला विश्वचषक 2024 चे विजेतेपद कोणी पटकावले आहे? नेदरलँड। सशस्त्र सीमा बलाचे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? दलजीत सिंग चौधरी। जगातील पहिली आण्विक बॅटरी कोणत्या देशाने विकसित केली आहे? चीन। फॉर स्टार्स ऑफ डेस्टिनी आत्मचरित्राचे अनावरण कोणी केले आहे? जनरल MM नरवणे। जानेवारी 2024 मध्ये MS स्वामीनाथन पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? BR कोणत्या देशाने ब्रिक्स 2024 चे अध्यक्षपद स्वीकारले आहे? रशिया। PLI मान्यता मिळवणारी
पहिली भारतीय EV कंपनी कोणती ठरलेली आहे? ओला इलेक्ट्रिक. भारताच्या पहिल्या पाणबुडी पर्यटनाचे अनावरण कोणते राज्य करणार आहे? गुजरात. चीनचे नवीन संरक्षण मंत्री म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? डोंग जुन. वाय भारत मॅटर्स नावाचे पुस्तक कोणाचे आहे? एस जयशंकर. पुढचा प्रश्न पहा. ICC T20 विश्वचषक पुरुष 2024 कोणत्या देशात होणार आहे? हे 2 देशामध्ये होणार आहे पहा, वेस्ट इंडिज आणि अमेरिका. रेशमी शुक्ला कोणत्या राज्याच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? पहिल्या महिला पोलीस महासंचालक म्हणून, तर याची पहा महाराष्ट्रामध्ये. नुकतेच हिमबिबट्या हे राष्ट्रीय चिन्ह कोणी घोषित केले आहे? 2023 मध्ये मिसेस इंडिया 1 चे विजेतेपद कोणी पटकावले आहे? रुपिका गृह. कोणत्या कंपनीने अलीकडचे कृष्णा गोदावरी खोऱ्यात प्रथमच तेल उत्पादन सुरू केले आहे? ONGC. घोडेस्वारीत अर्जुन पुरस्कार मिळवणारी पहिली भारतीय महिला कोण ठरलेली आहे? दिव्यकृती सिंग. फ्रान्सचे नवीन पंतप्रधान मंत्री म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? फ्रान्सचे गॅब्रियल अटल. भारतातील टॉप सिटीज फॉर वुमन TCWI 2023 नुसार भारतातील महिलांसाठी सर्वोत्तम शहर कोणते आहे? चेन्नई. भारताने लहान उपग्रह प्रकल्पासाठी कोणत्या देशासोबत सामंजस्य करार केला आहे? मॉरिशस. खालीलपैकी कोणत्या देशाने ड्रॅगन 2024च्या व्यायामामध्ये भाग घेतला नाही? चीन. 2024 या वर्षात प्रजासत्ताक दिनाची थीम काय होती? विकसित भारत आणि भारत लोकशाहीची जननी. अयोध्येत स्थापित प्रभू रामची मूर्ती कोणी बांधली आहे? अरुण योगीराज. वर्ल्ड रॅपिड चेस चॅम्पियनशिप कोणी जिंकलेली आहे? मॅग्नस कार्लसन. नौदल उपप्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? दिनेश के त्रिपाठी. टिंबटिंब सरकारने ड्रोन तंत्रज्ञानाच्या वापरासाठी ड्रोन मोहीम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे? महाराष्ट्र. कोणत्या विद्यापीठाला राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार 2023 देण्यात आलेला आहे? राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार 2023 कोणाला देण्यात आलेला आहे? जैन विद्यापीठ बेंगळुरू. रेल्वे बोर्डच्या सचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? सचिवपदी अरुणा नायर. भारतीय आणि जपानी तटरक्षकांनी नुकताच सहयोग केजिन नावाचा यशस्वी संयुक्त सराव कोणत्या ठिकाणी केला आहे? चेन्नई. कोणत्या शहराला नुकतेच आंतरराष्ट्रीय वेटलँड सिटी म्हणून नामांकन मिळाले आहे? इंदोर. गांधी अ लाईफ इन 3 कोणी लिहिले? MJ अकबर. त्या प्रकल्पाचे नाव काय आहे ज्या अंतर्गत लष्करी इतिहास जतन केला जाईल? शौर्य संकलन. नुकताच राष्ट्रीय स्टार्टअप दिवस 2024 कधी साजरा करण्यात आला आहे? 16 जानेवारी. राज्यातील पहिल्या ग्रीन अमोनिया प्लांटसाठी महाराष्ट्र सरकारने कोणासोबत करार केला आहे? चॅम्पियनशिप कुठे आयोजित केली जात आहे? पुण्यामध्ये. भारतीय लष्कराच्या उपप्रमुखपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? भारतीय लष्कराच्या उपप्रमुखपदी तो कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी. कोणत्या राज्यात देशातील पहिले डिजिटल राष्ट्रीय संग्रहालय उभारले जाणार आहे? तेलंगणा. भारतीय नौदलात नुकतेच सामील झालेले पहिले सर्वेक्षण जहाज कोणते आहे? INS संध्याक. युनिफाईड पेमेंट्स इंटरफेस सेवा सुरू करणारा पहिला युरोपियन देश कोणता आहे? फ्रान्स. मुख्यमंत्री वयोश्री योजना 2024 अंतर्गत 3000 रुपयाची आर्थिक मदत कोणी जाहीर केली आहे?
3,000 रुपयाची मदत, आर्थिक मदत नुकतीच कोणी जाहीर केली आहे? कोणती योजना? वायुश्री योजना. तर ही केलेली आहे महाराष्ट्रामध्ये. नुकतेच ऐतिहासिक समान नागरिक संहिता विधेयक मंजूर करणारे पहिले राज्य कोणते? राज्य विचारले या ठिकाणी उत्तराखंड. आपत्ती चेतावणी देणारे उपकरण नितीश कोठे लॉन्च केले आहे? बिहारमध्ये. भारतीय सैन्यात सुभेदार पदावर विराजमान झालेल्या पहिल्या महिला कोण ठरल्या आहेत? पहिल्या महिला कोण ठरलेल्या आहेत? कुठं? भारतीय सैन्यामध्ये सुभेदार पदावरती विराजमान झालेल्या, तर त्या कोण आहेत? प्रीती रज्जक. 19वा महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2023 कोणाला जाहीर झाला आहे? तो झालेला आहे अशोक सराफ यांना. झारखंडचे नवीन मुख्यमंत्री म्हणून कोणी शपथ घेतली आहे? चंपई सोरेनने. आसाम वैभव पुरस्कार 2024 कोणाला जाहीर झाला आहे? आसाम वैभव पुरस्कार 2024चा हा झाला आहे रंजन गोगोई यांना. अर्थसंकल्प 2024-25 मध्ये किती नवीन आर्थिक रेल्वे कॉरिडॉर उघडण्याची घोषणा केली आहे? किती रेल्वे कॉरिडॉर उघडण्याची घोषणा केली आहे? तर ती केली आहे 3. ग्लोबल फायर पॉवर किंग 2024 मध्ये भारत कितव्या क्रमांकावर आहे? 4थ्या. महाराष्ट्रात पहिल्या महिला पोलीस महासंचालक कोण आहेत? पहिल्या महासंचालक कोण आहेत? तर त्या आहेत रेश्मी शुक्ला. कानुमा उत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो? तो जातो तेलंगणामध्ये. कानुमा उत्सव. भारत आणि UAE मधील संयुक्त लष्करी सराव डिझर्ट सायक्लोन चक्रीवादळाची कोणती आवृत्ती आयोजित केली गेली? तर ती गेली पहिली. आणि स्थळ कुठं होतं? राजस्थानमध्ये. भारतातील पहिली सर्व मुलींची सैनिक शाळा टिंबटिंबमध्ये सुरू झाली आहे. वृंदावन. कोणते राज्य सरकार दरवर्षी 15 जानेवारी हा राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा करेल? महाराष्ट्र. PM विश्वकर्मा योजना लागू करणारे टिंबटिंब हे पहिले केंद्रशासित प्रदेश बनले आहेत. तर कोणते केंद्रशासित प्रदेश? जम्मू आणि काश्मीर. ब्रिक्समध्ये सामील होण्याचे आमंत्रण औपचारिकपणे कोणी नाकारले आहे? ते नाकारले टीना. स्कॉटिश स्क्वॉश ज्युनियर ओपन 2023 मध्ये महिला अंडर 19 विजेतेपद कोणी जिंकले आहे? अनाहत सिंग. हायड्रोपोनिक शेतीसाठी इलेक्ट्रॉनिक्स माती कोणी विकसित केली आहे? स्वीडन. अलीकडेच जगातील सर्वात मोठा लिथियमचा साठा 18 दशलक्ष टन कुठे सापडला आहे? तो सापडला आहे अमेरिका या देशामध्ये. संगीता कलानिधी पुरस्कार 2023 कोणाला मिळाला आहे? तो मिळाला आहे बॉम्बे जयश्री. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कोणत्या देशाच्या कोयासन यांनी मानद डॉक्टरेट बहाल केली? जपान या देशाने. द बाबरी मस्जिद राम मंदिर नावाचे पुस्तक कोणी लिहिलेले आहे? तर ते लिहिलेले आहे महादेव गोडबोले यांनी. कोणते राज्य नुकतेच नेव्हिगेशन सिस्टीम मॅप्स ॲपवर अपघाताचे हॉटस्पॉट मॅप करणारे पहिले राज्य बनले आहे? पंजाब हे पहिले राज्य बनले आहे. टेकचे नवीन सरचिटणीस म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे इंद्रमणी पांडे. सूर्यपृथ्वीच्या कक्षेत अंतराळयान स्थापित करणारा भारत कितवा देश बनला आहे? तो बनला आहे 4था देश बनलेला आहे. आपला भारत कितवा? 4था देश बनला आहे. गृह मंत्रालयाने अलीकडे कोणत्या संस्थेला बेकायदेशीर संघटना म्हणून घोषित केले आहे? मुस्लिम लीग जम्मू काश्मीर. देशात प्रथमच मल्टी स्पोर्ट्स बीच गेम्स कुठे सुरू झाले आहेत? पहा, देशामध्ये प्रथमच मल्टी स्पोर्ट्स बीच गेम्स कुठे सुरू झाले आहे? दीवमध्ये. कोणत्या राज्य सरकारने 22 जानेवारी हा दिवस ड्राय डे म्हणून घोषित करण्याचा निर्णय घेतला आहे? छत्तीसगडने.
भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? रघुराम अय्यर. 81व्या गोल्डन ग्लोब्स अवॉर्ड्स 2024 मध्ये सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक मोशन पिक्चर पुरस्कार कोणाला मिळाला आहे? ख्रिस्तोफर नोलन. देशातील पहिल्या आरोग्यदायी आणि स्वच्छ फूड स्ट्रीट प्रसादम चे नुकतेच उद्घाटन कुठे झाले आहे? मध्य प्रदेशमध्ये. उष्णकटिबंधीय चक्रीवादळ अल्रो कोणत्या ठिकाणाला धडकले आहे? मादागास्कर. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सुरू केलेले योगेश्री योजनेचे प्राथमिक उद्दिष्ट काय आहे? योगेश्री योजनेचे उद्दिष्ट सांगायचं आहे तर ते SC/ST विद्यार्थ्यांसाठी मोफत प्रशिक्षण. 2023 मध्ये कोणत्या देश श्रीलंकेतील पर्यटनाच्या स्त्रोत बाजारपेठेत अव्वल होता? भारत देश. 27व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात आलेले आहे? महाराष्ट्रामध्ये. कोणत्या देशाने जानेवारी 2024 रोजी लक्षद्वीपमध्ये नजलीकरण कार्यक्रम सुरू करण्याची घोषणा केली आहे? इस्रायलने. कोणत्या राज्य सरकारने जानेवारी 2024 मध्ये प्रथमच स्वतंत्र क्रीडा विभाग निर्माण केला आहे? स्वतंत्र क्रीडा विभाग निर्माण केला आहे? बिहार या राज्याने. दरवर्षी भारतीय सैन्य दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? 15 जानेवारी. अलीकडे चर्चेत आलेले आटाटी संवर्धन राखीव कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर हे कोणत्या राज्याशी संबंधित आहे? महाराष्ट्र या राज्याशी. तीर्थक्षेत्रांच्या स्वच्छतेला प्रोत्साहन देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडे कोणता उपक्रम सुरू केला आहे? स्वच्छ मंदिर अभियान. शीलवर्धन सिंह यांची कोणत्या घटनात्मक आयोगाच्या सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? केंद्रीय लोकसेवा आयोग. स्वच्छता सर्वेक्षण 2023 मध्ये 1 लाखापेक्षा जास्त लोकसंख्येच्या श्रेणीतील सर्वात स्वच्छ शहराचा पुरस्कार कोणाला मिळाला आहे? तो मिळाला आहे इंदोरला. MSCI इमर्जिंग मार्केट्स इंडेक्स मध्ये भारताला कोणते स्थान मिळाले आहे? दुसरे स्थान मिळाले आहे. लैंगिकतेवर आधारित भेदभाव दूर करण्यासाठी समलैंगिक विवाहाला कायदेशीर मान्यता देणारे विधेयक कोणता देश प्रकाशित करेल? ग्रीस. आंतरराष्ट्रीय उंट महोत्सव कोणत्या राज्यात आयोजित केला जाईल? उंट म्हटलं तर डायरेक्ट उत्तरच येणार तुम्हाला, पण लॉजिकनं पण. राजस्थान. प्रतिजैविकांच्या गैरवापरावर नियंत्रण ठेवण्यासाठी कोणते राज्य सरकारने ऑपरेशन सुरू करणार आहे? केरळ. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची कोणती वार्षिक बैठक दावोस येथे सुरू झाली आहे? 54वी. फिफा फुटबॉल पुरस्कार 2023 सर्वोत्कृष्ट पुरुष खेळाडूचा पुरस्कार कोणी जिंकला आहे? तो जिंकलाय लिओनेल मेसी. IIT मद्रास आपले नवीन कॅम्पस कोणत्या शेजारील देशात स्थापन करणार आहे? IIT मद्रास. तर हे करणार आहे श्रीलंका या देशाशी. हायड्रोजनवर चालणाऱ्या शहरी रेल्वे गाड्या सुरू करणारा आशियातील पहिला आणि जगातील दुसरा देश कोणता बनला आहे? चीन. कोणत्या राज्याने 2026-27 पर्यंत 500 अब्ज अर्थव्यवस्था होण्याचे लक्ष्य ठेवले आहे? गुजरात. उत्कृष्ट व्यवसाय वुमन ऑफ द इयर 2023 पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? बीना मोदी यांना. पंडित भीमसेन जोशी पुरस्कार 2024 कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे? तर हा आलेला आहे शशिकांत उर्फ नाना मुळे. RBIने मौद्रिक धोरणांतर्गत 6व्यांदा रेपो दर 6व्यांदा बरं का, आता तुमचं पाठीमाग पण झालं आपलं 6व्यांदा रेपो दर टिंब टक्केवर ठेवला, पण तो स्थिर राहिला आहे. तर तो 6.5. 75व्या प्रजासत्ताक दिन शौर्यासाठी वायुसेना पदक कोणाला प्रदान करण्यात आले? निकिता मल्होत्रा यांना.
16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? अरविंद पनगरिया. कोणत्या राज्यातील हाटी समाजाला अनुसूचित जमातीचा दर्जा मिळाला आहे? हिमाचल प्रदेश. नवव्यांदा बिहार राज्याच्या मुख्यमंत्री पदाची शपथ कोणी घेतली? नवव्यांदा तर ती घेतली नितीश कुमार यांनी. राष्ट्रीय युवा पुरस्कार 2024 या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलेले आहे? बिसाटी भारत. भारतातील पहिले डार्क स्काय पार्क ही पदवी कोणत्या व्याघ्र प्रकल्पाला मिळाली आहे? ती मिळाली पेंच. DRDOने नवीन पिढीच्या आकाशयान-G ची यशस्वी चाचणी कुठे केली आहे? ओडिसामध्ये. भारतीय नौदल अकादमीमध्ये कमांडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? कमांडर म्हणून तर ती विनीत मॅककार्टी. भारताचे नवीन आरोग्य सचिव म्हणून नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? नवीन आरोग्य सचिव म्हणून तर ती आली आहे चंद्र. अलीकडील अंतरिम अर्थसंकल्प 2024-25 नुसार कोणता देश भारतीय मदत प्राप्त करणारा सर्वात जास्त आहे? भूतान. पहिले शिक्षक साहित्य संमेलन कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले आहे? पहा, पहिले शिक्षक साहित्य संमेलन कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले आहे? पहिले छत्रपती संभाजीनगर इथे. मलेशिया ओपन 2024 मध्ये भारतासाठी पहिले रौप्य पदक कोणी जिंकलेले आहे? रौप्य पदक पहिले बरं का. ज्या ज्या ठिकाणी तुमचा पहिला शब्द आला ना तो परीक्षेसाठी महत्त्वाचा प्रश्न असतो. कोणी जिंकले? सात्विक आणि चिराग यांनी. अलीकडेच लोहरी हा कापणी उत्सव कोणत्या राज्यामध्ये साजरा करण्यात आलेला आहे? पंजाब या राज्यामध्ये. अलीकडेच माजी ऑस्ट्रेलियन फलंदाज मायकेल क्लिंगर यांची कोणत्या क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे? गुजरात दिग्गजमध्ये. म्हणजे याला काय म्हणतो आपण? गुजरात जायंट्स. असं जर प्रश्न आला, दिग्गज आला, जायंट्स आला तर कन्फ्यूज व्हायचं नाही. पुढचा प्रश्न. भारताच्या सुचेता सतीश यांनी अलीकडेच कोणत्या क्षेत्रात गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे? जागतिक बँकेने 2024-25 या आर्थिक वर्षासाठी भारताच्या आर्थिक विकास दराचा अंदाज काय व्यक्त केला आहे? 6.4%. जर व्हिडिओमधून काहीतरी शिकायला भेटला असेल ना तर नक्की लाईक करा, कमेंट्स करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनची घंटी दाबून ठेवा. म्हणजे तुम्हाला येणारे जे व्हिडिओ असतील त्याचे नोटिफिकेशन मिळतील. भेटू आपण पुढच्या अशाच व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.